नमस्कार, मी लतिका। आज आपण नासलेल्या दुधापासून भाजी बनवणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीत दूध नासलेले आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे चांगले तडतडून देऊया। जिरे चांगले तडतडले, त्याच्यामध्ये कढीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय बघा। आता हा कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा मीडियम गॅसवर। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा लसूण आणि आलं मी कुटून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आणि अर्धा इंच आल्या। तर ही पण मीडियम गॅसवर मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडीशी आपल्याला हळद टाकायची, आपली घरची हळद आहे बघा। किती कलर येतोय बघा, थोडी टाकली तरी। 1 मोठ्या आकाराचं टमाटर बघा बारीक कापून घेतलेलं आहे, एकदम बारीक कापायचं म्हणजे भाजी आपली मिळून येईल। परतून घेतलंय बघा। तर असं बारीक टमाटर कापलं का नाही की असं होतं बघा, कालवण का नाही चांगलं मिळून येतं, जास्त मसाल्यांची गरज पण पडत नाही त्याला। आता ह्याच्यामध्ये बघा मिरची पावडर टाकणार आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि दुधाप्रमाणे टाकायचे, तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे। मिक्स करूया। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर, ह्याची पण रेसिपी टाकलेली आहे। जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर जर नसेल तर विकतचा असेल तर मग मॅगी मसाला टाका, अजून चव छान येईल। चवीनुसार मीठ आणि जे हे आपलं दूध बघा हे असं झालेलं आहे नासलेलं, हे सगळं टाकून द्यायचं। त्यातलं मी बिलकुल पाणी काढलं नाही। जास्त जर पाणी असेल ना तर काढायचं, कमी पाणी असेल तर काढायची गरज नाही आणि जास्त आपल्याला हलवायचं नाही। एकदा हलवलं असं की त्याला झाकून ठेवायचं। गॅस बारीक केलाय मी आता। छान लागतं करून बघा, एकदम चवदार असं मस्त लागतं। आता ह्याला मी 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवते। बारीक गॅसवर बघा 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं, तुम्हाला हलवून दाखवते। असं झालं होतं बघा, अशा पद्धतीत। आपल्याला हे काही लय सुक्कं वगैरे करायचं नाही, अशाच पद्धतीत करायचं। थोडंसं आटलं की नाही की छान लागतं, जास्त आपल्याला आटवायचं नाही। जसं आपण पनीर भुर्जी वगैरे करतो ना, अशा टाईपमध्ये आपल्याला करायचं नाही, असंच करायचं आहे। थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया। तुम्ही करून बघा, मस्त लागतंय चवीला, कारण की वेगवेगळं काहीतरी करून खायचा असा प्रयत्न करायचा। बघा किती मस्त असं झालेलं आहे, छान असं चवदार। तुम्ही भाकरीवर खा, चपातीवर खा, भातावर खा। ही जर रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।